1988 साली स्थापन झालेल्या केरळीय पद्धतीने बांधकाम करण्यात आलेल्या अय्यप्पा मंदिरामध्ये सध्या मंडल पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. 19 डिसेंबर ते 29 डिसेंबर या कालावधीमध्ये सध्या या पूजेचं आयोजन करण्यात आलं आहे. दररोज या ठिकाणी 3 वेळेस अय्यप्पा स्वामींची पूजा केली जाते. अय्यप्पा स्वामींव्यतिरिक्त या ठिकाणी देवी, गणपती, सुब्रमण्यम, हनुमान, नवग्रह, नागदेवता या उपदेवता देखील आहे. मंडल पूजेनिमित्त सध्या मोठ्या प्रमाणामध्ये भाविक या ठिकाणी येत आहेत आणि देवाचं दर्शन घेत आहेत. या ठिकाणी 3 वेळेस भक्तांना अन्नदान केलं जात आहे. 29 डिसेंबर रोजी दुपारी महाप्रसाद दिला जाणार असल्याची माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे. मंदिराचा पवित्र ध्वज समारंभपूर्वक मोठ्या थाटामाटामध्ये फडकवणं, दररोज संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन आदी उपक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहेत. विशेष प्रमुख पूजेमध्ये संध्याकाळी सर्पबलीचा समावेश आहे. 25 डिसेंबर रोजी संध्याकाळी श्री अय्यप्पा यांची भव्य मिरवणूक शिवमंदिर सावरकर नगर येथून काढण्यात येणार असल्याची माहिती देखील देण्यात आली आहे. यामध्ये केरळहून खास आलेल्या कलाकारांद्वारे क्षत्रालयाशी संबंधित विविध पारंपरिक केरळी कला सादर केल्या जातील. त्याच दिवशी रात्री केळीच्या खांबांनी प्रवेशद्वारावर तात्पुरतं मंदिर उभारून अय्यप्पा विळक्कू नावाचा एक मोठा कार्यक्रम सादर करण्यात येईल अशी माहिती देखील या निमित्ताने देण्यात आली आहे. स्वामी शरणम. श्री अय्यप्पा मंदिर वर्तकनगर ठाणे पश्चिम मुंबई हे केरळचे प्रसिद्ध मंदिराचे वास्तुविशारद काणिपण्णूर कृष्णन नंबूदिरीपाड यांच्या मार्गदर्शनाखाली 1988 साली पारंपरिक केरळी शैलीत बांधले गेले आहे आणि हे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या मंदिरापैकी एक आहे, जिथे दिवसातून 3 वेळा शिवेली केली जातात. मंदिराचे व्यवस्थापन सध्या श्री अय्यप्पा भक्त सेवा संगम या नोंदणीकृत धर्मादाय संस्थेद्वारे केले जातात, जी त्याच आवारात कार्यरत आहे. या संस्थेचे अध्यक्ष श्री मुरलीधरन नायर, सचिव मी श्री मणी नायर आणि खजिनदार श्री सजीवन आहे. या मंदिरात भगवान विष्णू आणि भगवान शिव यांना श्री धर्मशास्त्र मुख्य देवता आहे, यांच्या सोबत समान महत्त्व दिल्या जातात. याशिवाय देवी, गणपती, सुब्रमण्यम जे कार्तिक आहे, हनुमान, नवग्रह, नागदेवता या उपदेवता आहेत. भक्त दरवर्षी अनेक विशेष पूजा अर्पण करतात. मंदिराच्या स्थापना दिवस मल्याळम महिन्यात कुंभ महिन्यामध्ये म्हणजे मार्च महिन्यात मध्ये रेवती नक्षत्र दरम्यान साजरा केला जातो. या निमित्ताने अत्यंत विशेष पूजा केल्या जातात. भक्तांना आनंदाने केले जातं. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या.